क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दिवाळी पहाटच्या धर्तीवर क्रांतीची पहाट हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित गीतांचा अनोखा कार्यक्रम आज महात्मा फुले वाडा समताभूमी येथे पार पडला। सूर्या अँड पूर्वा इव्हेंट्स आणि ओबीसी रणसंग्राम यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 वाजता फुलेवाडा येथे दिवे प्रज्वलित करून करण्यात आली। यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी मृणाल ढोले पाटील, एडव्होकेट मंगेश ससाणे, नितीन बोराटे, सुनीता भगत, गौरी पिंगळे, डॉ स्नेहा सोनकाटे, नानासाहेब गारडे, गणेश जुरंगे, प्रकाश डोके, सतीश गुंजाळ, अमोल राजमाने, सई गारडे, दीपाली बोराटे, राकेश नामेकर, जांभूळकर, शारदा लडकत यांच्यासह अनेक फुले प्रेमी उपस्थित होते। कार्यक्रमाची संकल्पना नितीन बोराटे आणि नंदलाल माहुलीकर यांची होती। मृणाल ढोले यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगितले। अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांनी पुढील वर्षी महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला। सुनीता भगत यांनी महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात केल्याचे नमूद केले। सई गारडे आणि स्वरा गारडे या सावित्रीबाई फुले यांच्या वेशात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। खासदार सुप्रिया सुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने, सर्व स्थानिक नगरसेवक दिलीप राऊत, मारुती भुजबळ, राजेंद्र राऊत यांच्यासह अनेकांनी उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। 200व्या वर्षात आपण सगळे पदार्पण करतोय। तर महात्मा ज्योतिबा फुले, मा सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आज एक अतिशय सुंदर कार्यक्रम आज या सगळ्या ग्रुपनी सुरू केलाय। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्याच्यात सातत्य ठेवून जे सामाजिक परिवर्तन आता वारसा आपल्याला ह्या सगळ्या आपल्या वरिष्ठांनी दिलाय त्याच्यात सातत्य ठेवून तो पुढे न्यावा एवढ्याच मनापासून शुभेच्छा देत्या। 11 एप्रिल ही महात्मा फुले यांची जयंती जी आहे ही मुळातच एक सामाजिक क्रांतीची एक नांदी आहे, एक चळवळ आहे। महात्मा फुलेंनी जे सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली ती आज या वाड्यात न जाऊन अख्ख्या देशात आणि जगात त्याचं नाव लौकिक झालं आणि त्याच्यामुळं जे आहे की त्यांच्या विचारांना अभिवादन व्हावं या कारणास्तव त्यांच्या 190व्या जयंती निमित्त म्हणजे पुढच्या वर्षी जी 200वी जयंती आहे त्याच्यासाठी त्यांच्या विचाराचा जागर व्हावा, त्यांच्या विचाराचा प्रसार व्हावा, त्याच्यासाठी आम्ही आज ही जी क्रांतीची पहाट म्हणून जी संकल्पना आहे ती आज सुरू करत आहोत। ही क्रांतीची पहाट हा जो कार्यक्रम या वर्षीपासून सुरुवात करण्यात आलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे, खूप स्तुत्य कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले वाड्यामध्ये आलो आहे, समताभूमी। महात्मा फुलेंची क्रांती आज इथे महात्मा फुलेंचा आज जन्म झाला होता 1827 साली 11 एप्रिलला आणि त्या दिवसापासून या भारतभूमीवर क्रांतीची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने। शिवाजीराव भोसले यांनी सुद्धा क्रांतीची सुरुवात केली होती। त्यानंतर जर खरोखर शिवाजी महाराजांची पहिली जयंती जे मनवणारे आहेत तर आमचे महात्मा ज्योतिराव फुले, त्यांनी रायगडावर जाऊन त्यांची समाधी शोधली आणि तेथे त्यांची जयंती सुरुवात केली। आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या वारसाधारी सर्व लोक आहोत आणि मी एक गीतकार आहे नंदलाल किसनराव माहुलीकर। त्या अनुषंगाने मी यावेळेस प्रथमतः ठरवलं की क्रांतीची पहाट म्हणजे संगीताचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या बोध कार्यासाठी, प्रसार करण्यासाठी, त्यांचा विचार जनतेत सांगण्यासाठी आपण एक कार्यक्रम सुरू करावा। त्या अनुषंगाने नितीनजी बोराटे, मृणाल ढोले पाटील आणि मंगेशजी ससाणे आणि आमच्या भगते आणि आमच्या राजकर्ताई डोक सर आम्ही सर्वांनी मिळून एक ठरवलं की आपण चला यावेळेस पासून आपली सुरुवात करूया आणि त्या अनुषंगाने आम्ही आजपासून प्रथमतः क्रांतीची पहाट महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर विचारवंत आणि यांच्यावर आम्ही गाण्यांचा हा कार्यक्रम सुरुवात केला आहे। नमस्कार। ही आज जी आपण पहाटे उठून इथे आलो आहोत आणि दिवे लावलेले आहेत। आज 11 एप्रिलचं महती आमच्या सारख्यांनी काय सांगावे, पण जी क्रांतीची ज्योत पेटवणारे महान आपले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जन्मतिथी आहे आणि ती 199 आहे। 200वी आपण जी साजरी करणार आहोत पूर्ण होती ती, त्याच्यासाठी हा संकल्प आहे ही जी आपण आटापिटा केलेला आहे आपल्या टीमनं, तो याच्यासाठी आहे की ही क्रांतीची ज्योत
वर्षभर तेवत राहावी त्याच्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. दिवाळी पहाट होते, पाडव्याची पहाट होते, दसरा, जे आपण सण साजरे करतो त्या पद्धतीनंच हाही सण साजरा केला जावा. याही सणाला तेवढेच महत्त्व दिले जावे आणि ही फक्त जन्मतिथी साजरी न करता एक उत्सव, एक सण म्हणून साजरा केला जावा. म्हणून आम्ही या उपक्रमाची संकल्पना, आमचे काका नितीन काका बोराटे आहेत, आमचे गायक नंदलाल माहुलकर आहेत आणि आमची पूर्ण टीम, मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, आम्ही सर्वांनी मिळून जो हा संकल्प केलेला आहे तो तडीस नेऊ हे 100% खरं आहे. आणि आज एकंदरीत आपण समाजामध्ये जी विषमता पाहतोय त्या विषमतेच्या आधारावर हा सामाजिक समतेची एक सुरेल पहाट आज आपण जर इथं सुरुवात करतोय, तर हा विचार समाजामध्ये, जनमानसामध्ये जर घराघरामध्ये पोहोचला आणि त्या विचारावर जर अंमलबजावणी व्हायला लागली तर मला वाटतं महात्मा फुलेंचे आपण खरे वारसदार ठरू आणि त्या दृष्टीने सगळ्यांचा यामध्ये हातभार राहावा हीच मी सगळ्यांना विनंती करतो. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जे शिक्षणाचे दरवाजे उघडे केले महिलांसाठी, सर्वांसाठी. आज अशी परिस्थिती आहे की आपण त्यापासून वंचित आहोत किंवा दूर चाललो आहोत. भोंदूबाबाचे असे अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यांच्या नादी लागलेल्या सुशिक्षित महिला, असं वाटतं महिला शिक्षित झाल्यात पण साक्षर नाही झाल्या. तर आपण प्रत्येक व्यक्तीने महात्मा फुले यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, सावित्रीबाईंचे ग्रंथ वाचले पाहिजेत. आपण प्रत्येक धर्माचे काही ग्रंथ आहेत, तर हा मानवतेचा ग्रंथ आहे. तर महात्मा फुले प्रत्येकाने वाचले पाहिजेत, त्यांचं आचरण केलं पाहिजेत. आणि ह्या अंधश्रद्धेपासून जे भोंदूगिरी चालू आहे त्याच्यापासून आपण प्रत्येकाने दूर राहिलं पाहिजे.